मनोरंजन चिंचकरी संघाकडून सलामीसाठी मैदानात मात्र जोडी उतरली ती सिद्धेश आणि स्मितेश। श्री रवळनाथ लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब भाटे, माननीय श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेतील आजचा मात्र चौथा दिवस, चौथ्या दिवसातील मात्र दुसरा सामना भाटे 11 विरुद्ध मनोरंजन चिंचकरी। भाटे 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मनोरंजन चिंचकरी संघाला। आपल्याला भाटे 11 संघाकडून एक कुवेत रिटर्न खेळाडू मंजुनाथ बजंत्री खेळताना दिसतील, तरी त्याचे कमिटीतर्फे खूप खूप स्वागत। भाटे 11 संघाकडून मात्र पहिलं षटक घेऊन मैदानात दाखल झालाय तो गुरुप्रसाद नागवेकर। बघूया कशी गोलंदाजी करतोय। स्ट्राइकला असेल तो सिद्धेश, हलक्या हाताने टटवलेला हा फटका, एक धाव तर पूर्ण केली जाते या एका धावेनिशी। मनोरंजन चिंचकरी संघाचा श्री गणेशा मात्र येथे होतोय। आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र यावेळी गुरुप्रसाद मारा करेल तो स्मितेशाला, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र एका धावेवरच समाधान मानायला लागते ते स्मितेशाला। या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते, धावसंख्या मात्र होते ती 2 बिनबाद 2। पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, सुंदर फटका मारलाय, एक धाव तर पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, बघूया, आणि काहीस गचा क्षेत्ररक्षण म्हणता येईल। तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र 2च धावांवर समाधान मानायला लागते ते सिद्धेश याला। या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते, धावसंख्या मात्र होते ती 4 बिनबाद 4। आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल तो मात्र गुरुप्रसाद नागवेकर, मारा करेल तो सिद्धेश याला। स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, मोठा फटका, बघूया काय होतंय, आणि यावेळी मात्र सुंदर झेल टिपला जातोय तो भाटे 11 संघाकडून। संघाला बसलेला मात्र पहिला धक्का सिद्धेश याच्या रूपात। सुरुवात म्हणता येईल। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना आपल्याच होम ग्राउंडवर भाटे 11 संघ, गुरुप्रसाद नागवेकर सुंदर गोलंदाजी करताना मात्र मैदानात सिद्धेश याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतोय आणि झेलबाद होऊन तंबूत परततोय। संघाला लागलेला हा पहिला धक्का, सिद्धेश याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र दाखल झालाय तो शिवम। बघूया शिवम आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय। पहिल्या षटकातील मात्र 2 चेंडू शिल्लक, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत मात्र गुरुप्रसाद याची। आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन 7 ते 8 पावलांचे रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून यावेळी मात्र मारा करेल तो शिवम याला। पुन्हा एकदा
मोठा फटका, एक धाव तरी ते पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र येथे असेल. 2 धावा मात्र येथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 6. एक गडी बाद 6. आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो शिवम याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र या फटक्यावर डिक्लेअर रूपात येथे एक धाव मिळते. या एका धावनिशी पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक हरल्यानंतर मनोरंजन चिंचकरी संघ धाव संख्या मात्र होते ती 7. एक गडी बाद 7. भाटे 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक मात्र घेऊन मैदानात दाखल झालाय तो मंजुनाथ भजंत्री. एक कुवेत रिटर्न खेळाडू. तेरा ते 14 पावलांचे रन घेऊन यावेळी पंचांच्या डावीकडून मारा करेल तो स्मितेश याला. शॉर्ट पिच चेंडू बघूया. पंच अन्सार भाटकर यावेळी मात्र वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 8. एक गडी बाद 8. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघूया काय होतंय. सुंदर क्षेत्ररक्षण भाटे 11 संघाकडून. एक धाव तर इथे पूर्ण केली जाते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 9. एक गडी बाद 9. पुन्हा एकदा मंजुनाथ मारा करेल तो शिवम याला. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू, एक धाव तर इथे पूर्ण केली जाते. या एका धावनेशी मनोरंजन चिंचकरी संघ दुहेरी अंकात पदार्पण करताना धाव संख्या मात्र झाली आहे ती 1 गडी बाद 10. दोन धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. मोठा फटका बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल मात्र यावेळी टिपला जातोय तो बासित याच्याकडून. संघाला बसलेला हा दुसरा धक्का शिवम याच्या रूपात.
दुसऱ्या षटकातील मात्र एक चेंडू शिल्लक असेल आणि मनोरंजन चिंचकरी संघाची धाव संख्या मात्र झाली ती 2 गडी बाद 13. शॉर्ट पिच चेंडू होता स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करताना मंजुनाथ बदंत्री एक कुवेत रिटर्न खेळाडू सुंदर गोलंदाजी मात्र केली ती आपल्या संघासाठी. 2 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मनोरंजन चिंचकरी प्रथम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना मैदानात धाव संख्या मात्र झाली आहे ती 13. 2 गडी बाद 13. काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल ती मनोरंजन चिंचकरी संघाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा. बघूया उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत आणि किती धावांचे आव्हान मात्र ठेवले जाते ते भाटे 11 संघासमोर. अजूनही मनोरंजन चिंचकरी संघामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करणारे प्रतीक बोरकर अजून बॅटिंगला यायचे तरी त्यांच्याकडनं संघाला अपेक्षा असतील की ते जेव्हा मैदानात जातील तेव्हा षटकार चौकारांची आतिषबाजी करतील. बॉलर नाम पंच अन्सार भाटकर व्हाईटची खूण दर्शवतात. या एका अवांतर धावनेशी धाव संख्या मात्र होते ती 14. आणि यावेळी मात्र स्मितेश तंबूत परततोय. घेण्यासाठी मैदानात मात्र आता दाखल झालाय तो प्रतीक बोरकर. षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखलं जातं प्रतीक बोरकर मैदानात दाखल झालाय. बघूया संघाला जेव्हा गरज आहे तेव्हा संघासाठी उभा राहतोय का बघूया प्रतीक बोरकर. आझाद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मोठा फटका मारलाय. बघूया काय होतंय. आणि यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण ते भाटे 11 संघाकडून. एक धाव तर मात्र इथे पूर्ण केली जाते. या एका धावनेशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 15. 3 गडी बाद 15. आणि या चेंडूवर मात्र 6 धावा मिळत आहेत. षटकार या 6 धावेनेशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते.
धाव संख्या मात्र होते ती 21. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, बघूया झेल होतोय का. झेल खाली नंदन आणि सुंदर झेल मात्र इथे टिपला जातोय तो. चिंतामणी भाटकर यांचे आदर्श घेऊन मैदानात उतरलेला मात्र नंदन. मागील चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो आजादेचा. दुसऱ्या चेंडूवर झेल बाद होतोय तो. शरीफ याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता दाखल झालाय तो उमेश. बघूया आजाद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, फसवा चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करताना मात्र आझाद यावेळी मात्र आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेच चित्र मैदानात. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, निर्धाव चेंडूची येथे सांगता होते. या निर्धाव चेंडू नंतर मात्र तिसऱ्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मनोरंजन चिंचकरी संघ. धाव संख्या मात्र झाली ती 4 गडी बाद 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 21 धावा. नंदन वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 4थं षटक असेल, तेच म्हणजे हाणामारीचे षटक. आणि या हाणामारीच्या षटकात सामना करेल तो प्रतीक बोरकर. शॉर्ट पिच चेंडू, सुंदर फटका. बघूया एक धाव तरी ते पूर्ण करतो. दुसरा धावेचा प्रयत्न असेल, बघूया रनआउट होतोय का. आणि काहीस गच्चा क्षेत्ररक्षण ते नंदन याच्याकडून, त्यामुळे जीवदान भेटतंय ते उमेश याला. या 2 धावांनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 23. 23. 4 गडी बाद 23. पुढील चेंडू हो नंदन, मारा करेल तो प्रतीक याला. यावेळी मात्र बघूया एक धाव तरी ते पूर्ण केली जाते. पंच अन्सार भाटकर 2 हात समांतर करतायत, म्हणजेच की वाईटची खूण दर्शवतायत. आणि त्यामुळे 1+1 2 धावा मात्र मैदानात मिळत आहेत. या 2 धावांनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 25. नंदन आपल्या षटकातील शेवटचा दुसरा चेंडू घेऊन बघूया एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा मात्र ते पूर्ण केले जात आहेत त्या उमेशच्याकडून. धाव संख्या मात्र झाली आहे ती 27. 4 गडी बाद 27. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन नंदन. यावेळी मात्र मारा करेल तो उमेश याला.
उमेशाचा मोठा फटका बघूया काय होतंय आणि यावेळी मात्र 6 धावा मिळत आहेत त्या उमेश याला या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 33. नंदन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा खराब गोलंदाजी वाईड प्लस 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या मात्र झाली ती 35. 5 गडी बाद 35. पुन्हा एकदा नंदन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्लोवर पद्धतीचा हा चेंडू फुल टॉस चेंडू 1 धाव तर ते पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न असेल बघूया काय होतंय. काय सगळ्याच्या क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते नंदन याच्याकडून 2 धावा तर मात्र येथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांशी धावसंख्या मात्र झाली ती 37. 5 गडी बाद 37. उर्वरित शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील यावेळी मात्र नंदन पंचांच्या डावीकडून मारा करेल तो प्रतिक्रियाला मोठा फटका आणि मात्र जो आतापर्यंत शांत होता त्याने रौद्र रूप धारण करून मात्र शेवटच्या चेंडूवर 6 धावा म्हणजे षटकार ठोकलाय.
भाटे 11 संघाकडून सलामीसाठी मैदानात मात्र दाखल झाले ते राहिल आणि बासिद. स्ट्राइकला असेल तो राहिल, नॉन स्ट्राइकला असेल तो बासिद. संजय जो की मनोरंजन चिंचकरी संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून पहिलं षटक घेऊन मैदानात दाखल झाला असेल. 44 धावांचा पाठलाग करताना मात्र येते भाटे 11 संघ. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या मोठ्या फटका मारण्याच्या प्रयत्नात राहिल झेल बाद होऊन तंबूत परतोय. सुंदर झेल टिपलाय तो यष्टीरक्षक स्मितेश बोरकर याने. राहिल याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरला तो साकिब. हलक्या हाताने ढकललेला हा चेंडू. बघूया काय होतंय. एक धाव मात्र इथे पूर्ण होते. या एका धावेने संघाचा मात्र इथे श्री गणेश होतोय. संजय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुंदर फटका मारलाय तो बासिद याने. एक धाव तर येथे पूर्ण होते. या एका धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र होते ती 2. एक गडी बाद 2. प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते ते मनोरंजन चिंचकरी संघाला. आणि प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा कुठल्या गेल्यात आणि 44 धावांचे मोठे आव्हान मात्र मैदानात समोर ठेवलंय ते भाटे 11 संघाच्या. धाव संख्या मात्र झाली ती 3. एक गडी बाद 3. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न करत होता पण एका धावेवरच समाधान मानायला लागते ते बासिद याला. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र झाली ती 4. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मात्र डिक्लर रूपात बहुधा एक धाव मिळते. या एका धावनिशी पहिल्या षटकाची मात्र येथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावांचा पाठलाग करताना मात्र भाटे 11 संघ धाव संख्या मात्र थांबून आहे ती 1 गडी बाद 5 धावा. काहीशी शांत सुरुवात म्हणता येईल ती भाटे 11 संघातर्फे. 44 धावांचे मोठे आव्हान पार करताना स्वतःच्याच होम ग्राउंडवर मात्र खेळताना भाटे 11 संघ. बघूया 44 धावांचे मापक आव्हान आपल्याला पार पाडायचे आहे. तरी उर्वरित 3 षटकांमध्ये चौकार षटकारांची मात्र येथे आतिषबाजी करावी लागेल. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता मात्र मैदानात भाटे 11 संघाला. अजूनही कुवेत रिटर्न खेळाडू मंजुनाथ भजंत्री येणे बाकी आहे. साई वैयक्तिक पहिला तर संघाकडून दुसरं षटक घेऊन फुलटॉस चेंडू. बघूया काय होत आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि यावेळी मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात साकिब रनआउट होऊन तंबूत परततोय.
मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट होऊन तंबूत परततात ते साकीब. धावसंख्या झाली ती 6. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू पूर्णपणे खोदून काढलाय. एक धाव तर पूर्ण होते. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र होते ती 7. आता मात्र स्ट्राईकला असेल तो मंजुनाथ, एक कुवेत रिटर्न खेळाडू. बघूया 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. साई आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र मैदानात दाखल असेल. पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो मंजुनाथ. याला सुंदर फटका. चेंडू खाली शिवम सुंदर क्षेत्ररक्षण करताना एक धाव तर येथे पूर्ण केली जाते. एका धावानिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 8. मोठा फटका. बघूया झेल होतोय का. आणि यावेळी मात्र झेल सुटतोय आणि या झेल सुटल्यामुळे मात्र 4 धावा मिळतायत. 4 धावांची संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकात पदार्पण करते. साई आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मात्र मैदानात दाखल असेल. मारा करेल तो बासिद्याला. बासिद्याने मारलेला हा मोठा फटका. पुन्हा एकदा या फटक्यावर मात्र 7 धावा मिळत आहेत. उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल. उर्वरित एक चेंडू शिल्लक. साई मारा करेल तो बासिद्याला. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय. आणि यावेळी मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट बाद होऊन तंबूत परततोय तो बासित. संघाला लागलेला हा 3रा धक्का. दोन षटकांची मात्र इथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावांचा पाठलाग मैदानात करताना 3 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती मात्र 18. 12 चेंडू आणि मात्र 26 धावांची आवश्यकता मैदानात. शरीफ वैयक्तिक पहिल्याच संघाकडून 3रं षटक घेऊन मंजुनाथ याला. मंजुनाथ याने मारलेला हा फटका. बघूया सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते शिवम याच्याकडून. मागील षटकात झेल सोडला होता आणि त्यामुळे 4 धावा चौकाराच्या रूपात मिळाल्या होत्या. 1 धाव तरी ते मिळते. धावसंख्या मात्र होते ती 19. शरीफ पुन्हा एकदा यावेळी मात्र मारा करेल तो नवीन फलंदाज बाबा याला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळी अपयशी ठरतोय तो बाबा. सुंदर गोलंदाजी. सुंदर टप्प्यावर चेंडू आणि वेगाच्या माऱ्यात येथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा शरीफ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय तो बाबा. शरीफ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न
मात्र डिक्लेअर रूपात येथे एक धाव मिळते. या एका धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 20. सुंदर गोलंदाजी मात्र मैदानात करताना शरीफ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका, बघूया झेल होतोय का. आणि यावेळी मात्र 6 धावा मिळत आहेत. 6 धावा मिळत आहेत त्या या फटक्यावर. याने चांगला कमबॅक केला. शरीफ पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच अन्सार भाटकर वाईटची खूण दर्शवतात. या एका अवांतर धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 27. तिसऱ्या षटकामधील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शरीफ याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. मात्र 5व्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा शरीफ आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो बावयाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय. एक धाव तरी पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बघूया मंजुनाथ 2 धावा मात्र ते पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 29. 3 षटकांची मात्र येथे समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावांचा पाठलाग करताना मैदानात भाटे 11 संघ. धाव संख्या मात्र होते ती 3 गडी बाद 29. उर्वरित 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मात्र मैदानात असेल ती भाटे 11 संघाला. 6 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राईकला असेल तो मात्र आता मंजुनाथ, कुवेत रिटर्न खेळाडू. बघूया षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो मंजुनाथ. याला बघूया आपल्या संघासाठी 15 धावांची आवश्यकता असताना कशी फलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. स्मितेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. सलगचे 2 चेंडू मात्र मैदानात निर्धाव जाताना. पुन्हा एकदा स्मितेश शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र सलगचे 3 चेंडू मात्र मैदानात निर्धाव जाताना. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मात्र मैदानात. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू. बहुधा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची मात्र सांगता होता ना. सहा धावा मात्र या चेंडूवर मिळत आहेत. उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल. बघूया झेल होतोय का. आणि झेल खाली शिवम आणि यावेळी मात्र सुंदर झेल मात्र टिपला जातोय.
आणि संघ विजयी होतोय तो मनोरंजन शिंसकरी संघ. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन.